आता 10वीची एक्झाम झाली. आता 10वीची एक्झाम झाल्यानंतर 100% मुलं 11वी मध्ये जाणार. तर 11वीच्या मुलांनी आता कोणता ग्रुप निवडायचा? आता 11वी मध्ये 10वी पासआउट झाल्यानंतर मुलांनी 10वी पासआउट झाल्यानंतर 11वी मध्ये ज्या मुलांना सायन्स घ्यायचंय, तर ज्या मुलांना सायन्स घ्यायचं त्यांनी कोणता ग्रुप निवडला पाहिजे? तर तुम्ही सायन्स घेतल्यानंतर तुम्ही PCM घेऊ शकता. PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. दुसरा ग्रुप कोणता माहिती आहे का? तुम्ही PCB घेऊ शकता. PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. किंवा अजून एक ग्रुप आहे बघा, PCBM. PCBM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स. हा ग्रुप सुद्धा तुम्ही घेऊ शकता बा. आता बा ज्या मुलांना खरंच इंजिनिअरिंगकडे जायचंय, ज्यांना इंजिनिअरिंगकडे जायचं त्यांनी PCM ग्रुप निवडा. ज्यांना मेडिकल फील्डकडे जायचं त्यांनी PCB घ्या. PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी. PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. ज्यांना मेडिकलकडे जायचं त्यांनी हा PCB हा ग्रुप निवडावा. पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्ही PCB मेडिकल फील्डकडे जर जायचं असेल तुम्हाला हा PCB हा ग्रुप घेण्याच्या ऐवजी तुम्ही PCBM घेऊन टाका. कारण PCB ग्रुपमध्ये फिजिक्स हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि फिजिक्स सोपं जाण्यासाठी तुमचं मॅथ असलं पाहिजे. तुम्ही काय करा, PCBच्या ऐवजी ज्यांना मेडिकल फील्डकडे जायचं त्यांनी PCBच्या ऐवजी PCBM हा ग्रुप घेऊन टाका आणि मॅथमॅटिक्स फक्त पासिंग पुरतं ठेवा, जेणेकरून तुम्हाला मॅथ्स ठेवल्यामुळे तुम्हाला फिजिक्स विषय सोपा जाईल. बघा, लक्षात आलं मी काय म्हणलं तर बघा. आणि एक लक्षात द्या, समजा तुम्ही PCM घेतलं, तुमचा इंजिनिअरिंगला नंबर नाही लागला आणि समजा तुम्ही PCBM घेऊन समजा ज्यांना मेडिकलकडे जायचंय, PCBच्या ऐवजी तुम्ही PCBM हा ग्रुप घेतला आणि तुमचा मेडिकलला नाही लागला, तुम्ही बायो ग्रुपच ठेवला समजा, बायो ग्रुपकडेच तुम्ही लक्ष दिलं आणि तुमचा मेडिकलकडेही नाही लागला नंबर, मेडिकललाही नंबर नाही लागला, तर तुमचा फायदा काय होईल माहिती आहे का? जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरताल तेव्हा तिथं मॅथ्स विषय लागणार आहे तुम्हाला. आणि कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघा त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स लागतेच बघा. म्हणून माझं वैयक्तिक म्हणणं आहे की मुलांनी हा ग्रुप निवडा. ज्यांना इंजिनिअरिंगकडे जायचं त्यांनी PCM घ्या, नाहीतर ज्यांना मेडिकलकडे जायचं त्यांनी PCBM घेऊन टाकावा. लक्षात आलं मी काय म्हणलं तर. आणि सगळ्या सब्जेक्टमध्ये महत्वाचा सब्जेक्ट कोणता असेल तर मॅथमॅटिक्स. बघा, कहते ना, मोर में शिखा और नागों में मणि का साम सबसे ऊपर है, उसी प्रकार सभी वेदांत और शास्त्रों में गणित का साम सबसे ऊपर है. म्हणून मॅथ फार महत्वाचं आहे. आणि माझं एक तर वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्ही कोणताही ग्रुप निवडा, या जगात मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही. तुम्हाला मेहनतच करावं लागेल. एक लक्षात द्या, नीट, JEE, CET, नीट, JEE ह्या नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत आणि CET सुद्धा आता टफ झाले आहे बघा. या नॅशनल लेवलच्या एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायच्या ना, तुम्हाला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही बघा. मेहनतीला दुसरा पर्यायच नाही बघा. कहते ना, अंगूर को जब तक ना पेरो वो मीठी मधुरा नहीं बनती, वैसे इंसान जब तक कष्ट में पीसता नहीं तब तक उसके अंदर की सर्वोत्तम प्रतिभा बाहर नहीं आती. तुम्हाला या जगामध्ये मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही. मेहनत केल्या दुसरा पर्यायच नाही बघा. अरे बिना मेहनत के कुछ नहीं मिलता दोस्तों. कुदरत भी चिड़िया को खाना जरूर देती लेकिन घोंसलों में नहीं. आयतं काही भेटत नाही, तुम्हाला मेहनतच करावं लागेल. अजून एक सांगतो, पसीनों की शाही से जो लिखते अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरा नहीं हुआ करते. जे मेहनत करतं ना त्याला देव देतेच बघा. आता हे तुम्हाला मी याच्यानंतर अजून एक व्हिडिओ बनवणार आहे नंतर मी. तर ज्या मुलांना काही डाऊट असेल तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता बघा. धन्यवाद.